नमस्कार शेतकरी बांधवांनो. आत्मा गंगापूर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत. त्या विषयासंदर्भामध्ये अनेकदा आम्हाला फोन येतात, विचारणा होते. तर ती योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, PMFME. तर ही योजना वैयक्तिक लाभार्थी आणि गट लाभार्थी या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. तर या योजनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की याची नेमकी लाभार्थी कोण आहेत, याची प्रक्रिया काय आहे, याची पात्रता काय आहे. कर्ज आणि अनुदानाबाबत विशेषतः शेतकऱ्यांना प्रश्न असतात. तर शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर PMFME योजना म्हणजे काय, याची जर व्याख्या बघायची म्हटलं तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्यामध्ये सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक तसंच तांत्रिक मदत दिली जाते. ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे पारंपरिक अन्न प्रक्रियेत कार्यरत असलेल्या सूक्ष्म युनिट्सना औपचारिक बनवणे व त्यांना आधुनिकतेकडे नेणे. म्हणजे गावखेड्यामध्ये असतील, वेगवेगळ्या शहरामध्ये असेल, लोक आपापल्या पद्धतीने उद्योग करत असतात, परंतु त्याला एक तांत्रिकतेची जोड दिली, त्याला थोडंसं मार्केटिंगचा बेस दिला, पॅकिंगचा बेस दिला आणि थोडंसं व्यवस्थित जर त्याचं डेकोरेटिव्हली प्रेझेंटेशन केलं तर तो उद्योग अतिशय चांगल्या प्रकारे भरभराटीला येऊ शकतो. तर असे उद्योग समोर यावेत यासाठी खरं तर या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेची पात्रता आणि लाभार्थी याच्यामध्ये वैयक्तिक करता येतो, तो बचत गटाला सुद्धा करता येतं, FPOला सुद्धा ही योजना करता येते. याच्यामध्ये कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत. महिला उद्योजकांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येतं आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, सेल्फ हेल्प ग्रुप असतील महिलांचे, त्या उद्योगांना सुद्धा या योजनेमध्ये भाग घेता येतो. याच्यामध्ये अर्थसहाय्य आणि कर्ज याच्याबद्दलची माहिती अशी आहे की अर्जदाराने अर्ज करायचा आहे. स्वतःची गुंतवणूक 10 ते 40% करावी लागणार आहे. कर्जावर 35% किंवा 10 लाख यापैकी जे कमी असेल त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळणार आहे. कर्ज हे राष्ट्रीयकृत बँक असेल, सहकारी बँक असेल, दोन्हीच्या माध्यमातून मिळू शकतं आणि कर्जावर बँक ही व्याजदर ठरवते. या संदर्भामध्ये अर्ज कसा करायचा आणि याची कागदपत्र काय आहे, तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला सरकारच्या वतीनं DRP म्हणजे जिल्हा संसाधन व्यक्ती याची नेमणूक केलेली आहे. ती सगळी लोक तुम्हाला तुमची कागदपत्र मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये बँकेकडे जाण्यामध्ये, मंजुरी घेण्यामध्ये आणि पूर्ण तुम्हाला सेटअप उभा झाल्यानंतर तुमचं अनुदान मिळण्यापर्यंत सोबत असतात, सहकार्य करतात. तर ह्याच्यामध्ये अर्जासोबत काय काय लागणार आहे हे पहिल्यांदा मी सांगतो. अतिशय महत्त्वाचं आहे. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, प्रकल्प अहवाल आहे, बँक खाते, जागेचा पुरावा, लाईट बिल, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकेला देण्यासाठी कोटेशन आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकेला द्याव्या लागतात. प्रकल्प अहवाल आमचा DRP तयार करतो. PMFME या अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फीज घेतली जात नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अर्ज केल्यानंतर 30 ते 90 दिवसामध्ये तुम्हाला याचा पूर्ण मंजूर होण्यासाठीचा कालावधी आहे. या योजनेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राकडं हे प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण 3 ते 5 दिवसापर्यंत देण्यात येतं. आणि या योजनेचे फायदे आर्थिक मदत, प्रशिक्षण, बाजार उपलब्धता, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग या सगळ्या गोष्टी या योजनेमध्ये तुम्हाला सहकार्य केलं जातं. तर आता या योजनेमध्ये एक जनरली बऱ्याच लोकांचं हे असतं की कोणकोणत्या उद्योगामध्ये या योजनेचा आपल्याला लाभ होईल. तर मी जनरली सांगतो, धान्य प्रक्रिया उद्योग आहे, फळ प्रक्रिया उद्योग आहे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग आहे, दुग्धजन्य पदार्थावर सुद्धा प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे, मांस व मासे प्रक्रियेचा उद्योग आहे, मसाले व चटण्या, लोणचे उद्योग आहे, रेडी टू ईट, इन्स्टंट अन्न यासारखे सुद्धा उद्योग याच्यामध्ये घेतले जातात.
साखर, गूळ व मध प्रक्रिया उद्योग आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हजारो उद्योग याच्यामध्ये शेतकऱ्यांना करता येतात. तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि DRP यांच्याशी संपर्क करावा आणि आपला उद्योग पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. धन्यवाद.